आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्नॅक्स खायला तर सर्वांनाच आवडतं, पण त्यातल्या त्यात सर्वात आवडीचा स्नॅक्स म्हणजे भाकरवडी. तर आज आपण करणार आहोत भाकरवडीची रेसिपी. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे किसलेलं सुकं खोबरं, चण्याचं पीठ, बारीक पिवळी शेव, त्यानंतर घेतलेला आहे चिंचेचा कोळ, गूळ, इथे आपण घेतलेले आहे बडीशेप, ओवा, जिरं, सफेद तीळ, धने, लाल मिरची पावडर, मीठ. त्याच्यानंतर आपण हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेले आहे कोथिंबीर, तेल आणि 2 वाटी मैदा. बरं, जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे त्याचं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की पहा. सर्वप्रथम आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी आपण घेतले 2 वाट्या मैदा, त्यानंतर 2 चमचे आपण बेसन घालतोय, चण्याचं पीठ, त्यानंतर घालूया चवीपुरतं मीठ, आणि आता यात आपण घालणार आहोत मोहन. बरं, आपण 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं होतं चांगलं, आणि आता ते आपण घालणार आहोत, जेणेकरून छान असं फ्राय केल्यानंतर क्रिस्पीनेसपणा यावा. हे चांगलं असं मिक्स करून घ्या चमच्याने. मोहन घातल्यानंतर हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपण काय करूया, थोडं पाणी घालूया लागेल तसं, आणि पीठ मळून घेऊया. सैल असं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी ऍड करा. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता काय करूया, आपण अर्ध्या तासासाठी हे थोडं बाजूला झाकून ठेवूया. एका बाजूला आपण कणिक मळून ठेवलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण भाकरवडीमध्ये लागणारं जे सारण आहे त्या सारणाची तयारी करायला घेऊया. कढई गरम होताच आपण त्यामध्ये घालूया 1.5 चमचा जिरं, त्यानंतर 2 चमचे धने, सोबत घालूया अर्धा चमचा ओवा, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा तीळ. आता हे छान आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. ओवा ऑप्शनल आहे, पण ओवा पोटासाठी खूप चांगला असतो, त्यामुळे आम्ही घातलाय. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो स्किप करा. हे छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे छान भाजून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता हे जर आपण थंड करून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया. हे पण आपल्याला जास्त नाही, अगदी 3 ते 4 मिनटं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचा कलर पण असा ब्राऊन होऊन नाही द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता ह्याचा लाईटली कलर चेंज झालेला आहे, म्हणजे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता हे बाजूला करून घेऊया. खोबरं भाजून झाल्यानंतर आता आपल्याला करायची आहे चिंच गुळाची चटणी. त्यासाठी आपण चिंच घातलेली आहे, अर्धी वाटी आहे चिंच, आणि सोबत घातलेला आहे गूळ.
जेवढं चिंचेचं प्रमाण असेल त्याहून थोडं कमी गूळ घ्या. आता हे छान मिक्स करूया आणि ह्याला चांगला असा घट्टपणा आला पाहिजे. तुम्ही पाहू शकता बाजूने छान असा कड येत चाललेला आहे. आपला जो गूळ आहे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे त्यामध्ये. हे पहा, अशा प्रकारेच आपल्याला अशी घट्ट अशी चटणी हवी आहे. ही आता तयार झालेली आहे. आता आपण करूया गॅस बंद आणि ही बाजूला करून घेऊया. मगाशी आपण जे धणे, जिरं, ओवा हे जे भाजून घेतलेलं होतं ना, ते मी या मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये काढून घेतलेलं आहे. ह्याची आपल्याला करायची आहे पेस्ट. बरं, यातलं मी 1 चमचा बाजूला ठेवलेला आहे. त्याचं काय करायचं ते तुम्हाला मी सांगते. तुम्ही पाहू शकता ही आपण बारीक पेस्ट केलेली आहे. मी 1 चमचा बाजूला केलेलं होतं हे सारण. आता ह्याला काय करूया आपण, आपल्याला ना हे दरदरीत असं बारीक करायचं आहे. त्यामुळे आपण ना घरातलंच लाटणं घेतलेलं आहे आणि वरच्यावर असं थोडंसं बारीक करून घेणार आहोत, तर जेणेकरून ते खाताना छान आपल्या दाताखाली येईल आणि त्याची चवसुद्धा सुंदर लागेल. तुम्ही पाहू शकता हे छान असं दरदरीत बारीक करून घेतलेलं आहे. आता भाकरवडीच्या आतलं सारण करायला घेऊया. त्यासाठी आपण घेतलेली आहे 1 वाटी पिवळी शेव. ही बाजारात तुम्हाला मिळून जाईल. आता आपण काय करूया, ही हाताने ना चांगली अशी थोडी चुरून घेऊया, कारण जेव्हा आपण रोल करायला घेऊ ना तेव्हा ते आपल्याला सोपं पडेल. आता आपण यामध्ये घालूया सुकं खोबरं. अर्धी वाटी आम्ही सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर घालूया पेस्ट, जी आपण धना जिऱ्याची पेस्ट केलेली होती ना मिक्सरमध्ये, ती घालूया. त्याचसोबत घालूया आपण लाटणाने जी बारीक करून घेतलेली होती धना जिऱ्याची पेस्ट, ती घालूया. त्यानंतर अर्धा चमचा आम्ही ग्रीन चिली पेस्ट घालतोय. जशा मिरच्या तिखट असतील त्या अंदाजाने कमी जास्त करा. सोबत घालूया 1 चमचा लाल तिखट, हा लाल काश्मीरी पावडर आहे. सोबत घालूया 1/2 टीस्पून हिंग आणि चवीपुरतं मीठ. मिठाचा अंदाज जो आहे ना व्यवस्थित घ्या, कारण शेवेमध्ये पण मिठाचं प्रमाण असतं. सोबत घालूया 1 चमचा इमली आणि गुळाची जी चटणी केलेली होती ना ती घातलेली आहे. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. हे ना आपण हातानेच मिक्स करूया, जेणेकरून सगळे जे इंग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स होतील. छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली. हे मिक्स करून घेऊया. आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण करायला घेऊया भाकरवडी. आता आपल्याला मैद्याचा एक गोळा घ्यायचा आहे. तो पिठामध्ये घोळून घेऊया आणि जशी आपण चपाती लाटतो ना तसंच आपल्याला मैद्याची एक चपाती करून घ्यायची आहे. ही पहा, आपली आता ही चपाती तयार करून झालेली आहे. आता यावर वरतून घालूया सारण. सर्व बाजूला आपण ही पसरवून घेऊया. हे सर्व करत असताना फक्त इथे आपण 1 ते 1.5 सेंटीमीटरची जागा सोडलेली आहे आणि बाजूला सर्व बाजूला आपण हे पसरवून घेणार आहोत. आता यानंतर सारण झाल्यानंतर आता आपण वरचेवर यावर लाटणे फिरवणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल. वरचेवर अगदी जोर नाही द्यायचा आहे.
आता ह्याचे रोल करून घेऊया. अलगदरित्या करा. हे बघा, आता हे ना जरा रोल केलेलं आहे ना, हे असंच गोल गोल फिरवून घेऊया हाताने, तर जेणेकरून ते व्यवस्थित चिटकून जाईल. आणि जर तुमचं चिटकत नसेल तर तुम्ही थोडंसं लाईटली हाताला पाणी लावा आणि ते चिटकवून घ्या. आता ह्याचे बारीक बारीक तुकडे करूया. म्हणजे मी काय केलेलं आहे, हा ना एक तुकडा घेतलेला आहे भाकरवडीचा, तो असा छान असा रोल करून घ्यायचा आहे आणि हे ना थोडंसं हाताने असं प्रेस करायचं आहे का जेणेकरून हे सारण बाहेर निघणार नाही. अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. एका बाजूला तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण हे फ्राय करायला घेऊया. आज मीडियम ठेवायची आहे, स्लो पण नाही आणि जास्त फास्ट पण नाही. छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला छान ना असा गोल्डन कलर आला म्हणजे आपल्या भाकरवड्या तयार झालेल्या आहेत. अजून 1-2 मिनिटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. या भाकरवड्या ना आपल्या झालेल्या आहेत. आता या आपण बाजूला करून घेऊया. त्या पहा, छान असा लाईटली गोल्डन कलर आलेला आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती असतात त्यांना स्नॅक्स आयटम तर ठेवायलाच लागतात. मग चिवड्यासोबत लाडू किंवा वेफरसोबत कचोरी किंवा भाकरवडी. तर अशा प्रकारची भाकरवडी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन नवनवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.